ज्ञान साधना मीडियामध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। या खानापूर तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी बीओ कार्यालयामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि या SSLC परीक्षेमध्ये फेर तपासणीत दिव्या देसाईचा प्रथम क्रमांक मिळाला आणि 725 पैकी 725 गुण घेऊन ती या जिल्ह्यामध्ये या कर्नाटक राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले आहे। आणि या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। या कार्यालयामध्ये गट शिक्षणाधिकारी बीओ साहेब या ठिकाणी मी भेटायला आलेलो आहोत, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। नमस्कार, ज्ञान साधना मीडियामध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। आज खानापूर तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी बीओ कार्यालयामध्ये आम्ही आज आलेलो आहोत आणि आदरणीय बीओ साहेब पी रामाप्पा सर हे खानापूर तालुक्यातलं गट गेल्या अनेक बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील वेगवेगळ्या खेड्यामधून, वेगवेगळ्या दुर्गम भागामधून आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रामाणिक कार्य करत असणारे पी रामाप्पा सर अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य करता कर्नाटक राज्यातून वेगवेगळ्या भागातून अतिशय मोलाचं मार्गदर्शन देणारे व्यक्तिमत्व म्हणून रामाप्पा सरांच्याकडे पाहिलं जात आहे। रामाप्पा सरांचा अतिशय संयमी स्वभाव आणि अतिशय सगळ्यांना सामावून घेण्याची एक वृत्ती त्यांच्यामध्ये पाहायला मिळते। कोणत्या प्रकारचा भेदभाव नाही, कुठलाही शिक्षक असू देत त्यांच्याशी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करण्याचे विचार रामाप्पा सरांकडे पाहायला मिळतात आणि त्यांनी वर्षभर चालवलेल्या कार्यकिर्दीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य, नीट नेटकेपण आणि त्यांच्यातला नियोजन जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं खानापूर तालुक्याला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांगीण शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले अतिशय मोलाचे आहे, हे आवर्जून उल्लेख करावा लागेल। आज कर्नाटक राज्यामधल्या वेगवेगळ्या पातळीमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बेळगाव जिल्ह्याचं नाव आवर्जून घेतलं जातं, पण खानापूर तालुका असा हा पश्चिम भागामधला निसर्गरम्य वातावरण, निसर्ग संपन्न असं वातावरण बेळगाव जवळील खानापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळतंय। पण काही ज्या सुविधा आहेत अजून सुद्धा आज आपण चंद्रावर जातो, मंगळावर जातो किंवा इतर ठिकाणी जात असतो, इतक्या मोहिमा सुद्धा चांगल्या भारतानं यशस्वी करण्याचा प्रयत्न केला, पण खानापूर तालुक्यामध्ये अतिशय जंगल भाग आणि जंगलामध्ये अतिशय सुविधा कोणत्याही प्रकारच्या अजून काही म्हणाव्या तितक्या पोहोचलेल्या नाहीत, हे सुद्धा खंत आपण इथं व्यक्त करणं तितकंच महत्वाचं आहे। तरी सुद्धा या दुर्गम भागामध्ये चांगल्या पद्धतीचं कार्य करून शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करण्याचं काम या खानापूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रानं केलेलं आहे आणि या शिक्षण क्षेत्राला चांगल्या पद्धतीचं खानापूर तालुक्यात वेगळं वैशिष्ट्य निर्माण करण्याची ताकद या गट शिक्षणाधिकारी कार्यालयामधील ऑफिसर म्हणजे बी ऑफिसर म्हणजे रामाप्पा सर या प्रसंगी आम्ही तुमच्या या कार्यालयामध्ये तुम्हाला भेटण्यासाठी आलेलो आहोत, कारण कर्नाटक राज्यामध्ये SSLC परीक्षेमध्ये फेर तपासणी करण्यासाठी एक विद्यार्थिनीनं आपला अर्ज दाखल केला आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं तिला मार्क मिळाले आणि ती प्रथम क्रमांक बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एका हायस्कूल मधून ती प्रथम क्रमांक मिळवली। त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतोय आणि ज्ञान साधना मीडियाच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचं परशुराम शिंदे सर एक शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतोय। बीओ साहेबांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतोय, शुभेच्छा देतोय आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा पण देतोय। आणि आदरणीय SSLC नोडल ऑफिसर म्हणून यांनी कार्य केलेलं आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा खानापूर तालुक्यातील प्रत्येक खेडोपाडी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य करत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे संतोष नाईक सर यांचं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो या ज्ञान साधना मीडियामध्ये। सर, तुम्ही केलेलं योगदान अतिशय चांगलं आहे आणि खरंच कर्नाटक राज्यामध्ये जे अनेक वर्षापासून बेळगाव जिल्ह्याला असू दे किंवा खानापूर तालुक्यामध्ये असू दे, हे पहिल्यांदाच असं झालेलं आहे असं मला तरी वाटतंय, कारण अशा योगायोगानं फेर तपासणी घातल्यानंतर ते मार्क मिळून गेले आणि खानापूर तालुक्याचं एक अव्वल स्थान घेऊन जाण्याचं कर्नाटक राज्यामध्ये त्यांनी अतिशय मोठं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाण्याचं खानापूर तालुक्याचं नाव उंचावलेलं आहे। त्यामुळे सर्व खानापुरातील शिक्षक म्हणजे खानापूर तालुक्यातले अनुदानित शिक्षक असू देत
विना अनुदानित शिक्षक असू देत, विना अनुदान रहित शिक्षक असू देत, ज्याने शिक्षकांची भूमिका जी पार पाडलेली आहे, अतिशय महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. आणि तुम्ही दिलेलं मार्गदर्शन, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं मार्गदर्शन, जिल्हा पंचायत सीओ साहेबांनी दिलेलं मार्गदर्शन, जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेलं मार्गदर्शन अतिशय महत्वाचं आणि मोलाचं आहे सर, रामाप्पा सर. तर तुम्ही तुमच्या या कार्यकर्तीमध्ये अशा योगायोगानं तुमच्या या शिक्षकांना किंवा इथल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहात. ಈಗ ಅರಣ್ಯ ಪ್ರದೇಶ ಇರೋದ್ರಿಂದ ವಾಸ್ಟ್ ಏರಿಯಾ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವೇನ್ ಹೇಳಿರೋದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಶಾಲೆಗೆ ಹೋಗಿ ಮಕ್ಕಳೊಂದಿಗೆ ಸರಿಯಾದಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ತಯಾರಿ ಮಾಡಬೇಕು. ಸ್ವಲ್ಪ ಮಳೆಗಾಲದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ರೀಚ್ ಆಗೋದು ಕಷ್ಟ. ರಸ್ತೆಗಳು ಸರಿಯಾದ ರೀತಿ ಇರಲ್ಲ, ಮಳೆ ಬಂದಾಗೆಲ್ಲ ನೀರು ಅಕ್ವರಿ ಆಗಿರುತ್ತೆ. ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಆದರೂ ಕೂಡ ಅವರು ಉಳಿದ ಅವಧಿಗಳಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಲಿಸುವಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ನಾವು ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಗೈಡೆನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಆ ರೀತಿಯಾದಂಥ ಒಂದು ಘಟನೆಗಳು ಇನ್ಸಿಡೆನ್ಸು ಕಡಿಮೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಣ್ತಪ್ಪಿನಿಂದ. ಆದರೆ ಭಾಳಷ್ಟು ಜನ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಏನು, ನನ್ನ ಶಿಕ್ಷಕ ವೃತ್ತಿ ಬಂದಿನಿ, ನಾನು ಅದಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸ್ಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಹಿನ್ನೆಲೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾಗ ಈ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಇವು ಯಾವ ಲೆಕ್ಕಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕರೆಲ್ಲ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಏನು ಫಲಿತಾಂಶ ಇದೇನು ಮುಂದುವರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇನ್ನು ನಂತರ ಅದೇ ರೀತಿ ಫಲಿತಾಂಶ ಬರೋದಕ್ಕೆ ಇನ್ನು. ಯಾಕಂದರೆ ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವ್ರನ್ನ ಪ್ರಾರಂಭದಿಂದಲೇ ತಯಾರು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಫಲಿತಾಂಶ ಹೆಚ್ಚಳ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಆಶಾಭಾವನೆ ಇದೆ. थँक्यू सर. सर निसर्ग संपन्न वातावरण आहे, तर या खानापूर तालुक्याविषयी आणि इथल्या वस्तुस्थितीविषयी किंवा मुलांच्या अभ्यास करण्याच्या संदर्भात काय सांगू शकाल? मराठी नमस्कार सर. आमच्या खानापूर तालुक्यामध्ये जेव्हा पी रामप्पा साहेबांचं इकडे बी ऑफिसला पाऊल पडलंय तेव्हापासून आमच्या शिक्षकांना त्यांनी उत्तमरित्या मार्गदर्शन केलेलं आहे. अरे रवीची किंवा रागाची भाषा नाही, नोड्रेप्पा हिंग माडಬೇಕು त्याने अगदी समजावून सांगून शिक्षकांच्यावर त्यांनी पहिला प्रेम संपादन केलेलं आहे. आणि सरांच्या बद्दल आदर निर्माण झाल्यानंतर शिक्षकांनी सुद्धा आम्ही चांगलं काम करणार आहे त्यांना वचन दिलं होतं. त्याचंच उदाहरण आता आमच्या दिव्या देसाई जी होली क्लॉसची विद्यार्थिनी होती, तिनं पैकीच्या पैकी 625च्या 625 ती जेव्हा तिचं रिव्हॅल्युएशनला पाठवलं तिला विश्वास होता आणि तिनं पैकीच्या पैकी जो नंबर पटकावलाय तेच आमच्या पी रामप्पा साहेबांच्या इकडे खानापूर तालुक्याचं हे यश दिसून येतंय. आम्ही सगळे शिक्षक समाधान आहे. याच्यामध्ये नोडल अधिकारी तसेच DDPI साहेब राहू दे, CIRP लेवल राहू दे, सर्वांना राहू दे. सरांनी फोनवर कॉन्टॅक्ट करून सर्वांना नोडप्पा नम खानापूर तालुका हिंदोळी बारादंत त्यांनी मागे राहू नये याच्याबद्दल सगळ्यांना जाणीव करत फोन करत सरांनी पी रामप्पा साहेबांनी चांगला कॉन्टॅक्ट ठेवल्यामुळेच हे आमच्या दृष्टिकोनाला आलेलं आहे की आमच्या तालुक्याचं नाव एवढं उज्ज्वल केलेलं आहे. याच्यावरनं काय ऑफिस बद्दल किंवा काय बोलायचं नाही. सरांचा स्वभाव चांगला आहे. त्यांनी मन मिळावूपणे सगळ्यांना समजावून जे आपण हे म्हणतो सांघिक कार्य म्हणतो ते करून घेतलेलं आहे. सरांनी उदाहरण बोलून दाखवण्यापेक्षा होली क्रॉसच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला ते इथं दाखवून दिलेलं आहे. तसंच आमच्या बेळगाव जिल्ह्यामध्ये 2 विद्यार्थिनी आणि 1 विद्यार्थी सुद्धा टॉप मध्ये आलेला आहेत. असंच सरांच्या हातून आता सरांचं जर रिटायरमेंट जवळच आहे, अशी व्यक्ती खरं तर रिटायर होऊ नये असं आम्हाला वाटतंय. पण एक मी तुम्हाला सांगू इच्छितो, सरांचं रिटायरमेंट पण जवळ आहे, पण त्यांच्या कारकिर्दीत त्याने हे उत्तम कार्य करून सर्व शिक्षकांना सगळ्यांना मार्गदर्शन चांगलं करून आपलं आमच्या तालुक्याचं, जिल्ह्याचं आणि कर्नाटक राज्याचं सुद्धा नाव सरांनी उंचावलेलं आहे असं मी सांगून माझे 2 शब्द संपवतो. सर, खानापूर तालुक्याच्या विषयी म्हणजे परिस्थितीविषयी किंवा खानापूर तालुक्याचं वस्तुस्थिती, जंगल भाग, तिथल्या अनेक समस्या, शाळांच्या पडझडी असतील, त्याच्या संदर्भात काय सांगतात? कारण हे विचार सर्वांच्या पर्यंत पोहोचणार आहे. त्याच्यामध्ये जर एखाद्या वेळेला जर दुर्गम भागामधल्या शाळा असतील, सुविधा नसतील तरी सुद्धा सर ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗಲೇಬೇಕು. ಅದು ಅದರ ಜೊತೆ ಮೂಲಭೂತ ಸುವಿಧಾ ಯಾರು ಇರ್ತಲ್ಲ ಅದನ್ನು ಬೆಳೆಸಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಮೀಡಿಯಾ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ सरकारಗೆ विनंती ಮಾಡಿಸ್ತೇನೆ. अದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ? सरांनी आमच्या पी रामप्पा साहेबांनी ऑफिसात बसून राहणारे साहेब नाहीत. मी फर्स्ट बोलालोय, मी एक शिक्षक आहे. योगायोगाने मी ऑफिसकडे आलो होतो. हे ज्ञानवर्धिनीचे जे मी सरांची मुलाखत घेण्यासाठी आले, मला रिक्वेस्ट केले तुम्ही सर या म्हणून, आणि एका शिक्षकाला सुद्धा बोलवले. ते बरोबर आहे. पी रामप्पा साहेब हे ऑफिसमध्ये बसून राहणारे साहेब नाहीत. कुठल्याही शाळेत गेल्यानंतर प्रीतीनं प्रेमानं नोडरेप्पा
ಹಿಂಗ್ ಆಗ್ಬೇಕು ಹಂಗಾಗ್ಬೇಕು त्यांना समजावून सांगून एखाद्या वेळी दुर्गम भागामध्ये पश्चिम भागामध्ये काही शिक्षक पूर्वी होते ते 10-15 वर्षाच्या मागे शिक्षक जात नाहीत काय किंवा काम करत नाहीत असा रिपोर्ट होता. पण आमच्या रामप्पा साहेबांना तसं काय निदर्शनास आलं नाही. आमचे सगळे शिक्षक 1-2-5 मिनिटं लेट झाली तरी भागामध्ये गाडी नसते काय नसते पाऊस असते उत्तमरित्या दुर्गम भागामध्ये सुद्धा काम करत आहेत. दुर्गम भागातीलच विद्यार्थी सुद्धा बी भरपूर हुशार आहेत आणि याचं उदाहरण आमच्या सरांनी हे कार्य उत्तम केलेलं आम्हाला दाखवूनच दिलेलं आहे असं मला तरी एक शिक्षकाच्या नात्यानं वाटतंय. बस. संतोष नाईक सर, ಅವ್ರು ಮರಾಠಿ ಬರ್ತದೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳ್ರಿ ಹಂಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. मी तुम्हाला विचारू इच्छितोय, साधारण या परीक्षेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही सारणी परीक्षा असतील किंवा वेगवेगळ्या परीक्षेच्या चाचण्या परीक्षा असतील किंवा त्यांच्या मुलांच्या तुम्ही तयारी कशा पद्धतीने करून घेतलेली आहे, तुमची तयारी कशी की परीक्षेच्या संदर्भामध्ये या खानापूर तालुक्यामध्ये भरपूर अशी खेडी आहेत, त्या खेड्यामध्ये वेगवेगळ्या शाळा सर्व माध्यमांच्या आहेत, ते कन्नड शाळा असतील, मराठी शाळा असतील, इंग्रजी शाळा असतील, उर्दू शाळा असतील, या सर्व माध्यमांच्या शाळांना तुम्ही कशा पद्धतीनं मार्गदर्शन केला किंवा त्या मुलांच्या मध्ये कशा पद्धतीने प्रेरित असं वातावरण निर्मित केला? पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार. आता ह्या वर्षीचा रिझल्ट तर 95% लागले आमच्या खानापूर तालुक्याचा. ह्याचा हे रिझल्ट एवढा चांगला यावं म्हणजे ह्याचा परीक्षाचं तयारी काय आहे ते जूनपासूनच चालू झालेली आहे. म्हणजे आमचं एवढंच खानापूर आणि ऑफिसर एवढंच केलेलं असं नाही आहे. त्याच्यामध्ये सर्व ऑफिसर बेळगाव डिस्ट्रिक्टचे DDPI मॅडम आणि बेंगलोरचे PRS मॅडम हे सर्व अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये धारवाड त्यांनी आपलं काम हे मतदान दिलेलं आहे. आता आमच्या खानापूरचं एवढंच बोलायचं म्हणजे आमच्या खानापूरमध्ये आता 70 शाळा आहेत. 70 शाळांपैकी 18 गव्हर्नमेंट हायस्कूल्स आहेत आणि 36 एडेड स्कूल्स आहेत आणि 16 अनएडेड स्कूल्स आहेत. ह्याच्यामध्ये कन्नड, मराठी आणि इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत. अनएडेड फारच आमचे इंग्लिश मिडियमचे आहेत आणि गव्हर्नमेंटमध्ये 14 कन्नडा मिडियमचे आहेत आणि 4 मराठी मिडियमचे आहेत आणि त्याच्यामध्ये 4 रेसिडेन्शियल स्कूल्स आहेत. ते एवढे शाळेमध्ये आता 3700 मुलं होती आमच्या खानापूरमध्ये. तो 3700 मध्ये आपण जे जूनला स्टार्ट झालं सरांनी आणि काय व्हिजिट करत होते शाळेला, प्रत्येक वेळा शाळेला व्हिजिट केल्यानंतर फर्स्ट काय सांगत होते शाळेमध्ये अटेंडन्स कंप्लीट राहावा. 100% अटेंडन्सची त्यांनी फोर्स करत होते. फर्स्ट 100% अटेंडन्स राहावा सगळ्या शिक्षकांना सांगत होते, मुख्य शिक्षकांना सांगत होते आणि पालकांना घ्या, SDMC मीटिंग ठरवा आणि SDMC बोलवून पण काही शाळेमध्ये यांनी काय केलेलं आहे गावामध्ये तुम्ही सांगा ह्याच्याबद्दल अटेंडन्स राहिलं तर कसं रिझल्ट वाढते त्याच्याबद्दल फारच शाळेमध्ये गेलेले असताना अगोदर जायचं अगोदर त्यांना सांगणार SDMCचे ह्याला मेंबर्सना बोलवा आणि त्यांना पण सांगून काय केले गावामध्ये सगळं ह्याच्यामधले माहिती पाठवले आणि शिक्षकांना एवढं हे केले तुम्ही जरा घरी जाऊन त्यांना प्रीतीने बोलून ते मुलं कोण ॲबसेंट आहेत जर आम्हाला पण लिस्ट दिला तर आम्ही तुमच्या सोबत येतो, आम्ही त्यांच्या घरी जाऊया आणि त्यांना काय करूया शाळेला आणूया, अटेंडन्स आम्ही आपण इम्प्रूव्ह करूया म्हणून अगोदरचे 6 महिने आम्ही काय केलेलं आहे शाळेमध्ये असं व्हिजिट करून अटेंडन्सला फोर्स केले. नंतर काय आमची मध्य परीक्षा असते मिड टर्म एक्झाम म्हणतो ते रिझल्ट आल्यानंतर ते रिझल्ट एक 60-65% आलं म्हणजे आपल्याला हे रिझल्टचं मेथड वेगळं झालं. आता इंटरनल प्लस आणि आमचं रिटर्न काय असतं ते दोन्ही मिळून आता रिझल्ट काढले. अगोदर आम्ही काय करत होतो फक्त रिटर्नमध्येच 80 मार्क्सला त्यांनी 28 मार्क्स घ्यावा असं होतं ते. त्याप्रमाणे आम्ही रिझल्ट केल्यानंतर आमचं 65 to 70 रेंजमध्ये आलेलं. मग आमचं काय म्हणणं होतं ते 28 मार्क असू देत त्याला पण आपण काय करायचं आहे त्याच्यामध्ये आमचं 90% रिझल्ट यावं ते आम्ही टार्गेट ठरवून घेतलो. त्या मिड टर्म एक्झाम नंतर आम्ही काय अनालिसिस केलो त्याच्यामध्ये मुलं किती फेल झाले आणि किती विषयात गेले काही मुलांना लिहायला काय प्रॉब्लेम आलाय त्याचं आम्ही काय केलं अनालिसिस केलो. मग त्याप्रमाणे आम्ही इथं काय करत होतो दर 15 किंवा 1 महिन्याला आम्ही HMचं मीटिंग बोलवत होतो. त्या HM मीटिंगमध्ये आम्ही सगळं सांगणार तुमच्या शाळेमधले मुलांचं लिस्ट काढून घ्या, कोणाला काय काय येत नाही जरा ते लिस्ट करून त्याप्रमाणे शिक्षकांना मुलांना दत्त देऊन ते काय करायचं तुम्ही काम करून घ्या त्यांच्याकडनं असं मार्गदर्शन आम्ही मुख्य शिक्षकांना देत होतो. त्यांनी पण काय केले त्याप्रमाणेच कोणाला लिहायला येत नाही आणि त्यांनी काय केले प्रत्येक टीचरला टॅग केले. आता आमच्या शाळेमध्ये आता माझ्या शाळेमध्ये एक 10 मुलं जरा पाठीमागे आहेत बाबा म्हणजे त्यांनी काय केले ते 10 मुलांना शिक्षकांना दिले आणि कसं 2 मुलं दिले म्हणजे त्यांनी 6 विषयाचं पण बघून घ्यायचं फक्त आपलं एवढं बघून घ्यायचं नाही. त्यांनी 6 विषयामध्ये हे मुलं काय कराले त्याला कुठं प्रॉब्लेम आले त्यांनी काय करत होते ते त्या शिक्षकाकडे पाठवून त्यांना लिहायला वगैरे सांगत होते. मग त्याचं काय झालं ते इम्प्रूव्हमेंट झालं आणि आमचे काय 3 सरणी घेतले आमचं बेंगलोर बोर्डनं. ते 3 सरणी पेपर मुलं चांगलं करत आले. आमचं फर्स्ट ह्याच्यामध्ये 65% आलं, नंतर 80 आलं, नंतर 85% आलं आमचं. तो सरणीमध्ये पण काय झालं ते इम्प्रूव्हमेंट झालं आणि ते सरणी कसं होते ते पण 28 मार्क्सला दिले त्याच्यामध्ये इंटरनल इन्क्लूड केले नाही होते.
म्हणजे आपलं रिझल्ट 85% 28 मार्क्स असला तरी सुद्धा आमचं खानापूरचं निवड केवढा येणार होता 85+ येणार होता. मग आता त्यांनी आता गव्हर्नमेंटचा रूल चेंज झाल्यामुळे आता इंटरनली ते रिटर्न दोन्ही मिळून पण आता काय झालं आमच्या खानापूर तालुक्याचं 96% रिझल्ट आले. आता ह्याच्यामध्ये आपलं एक काम म्हणजे काय झालं, एक म्हणजे आता 625 एकच मुलगी आली. आमचे 3-4 शाळा असं बरंच होते की त्याच्यामध्ये पण 625 घेणारे फारच मुलं होते. होते तसं काय त्याला तर लास्ट मुवमेंटमध्ये त्यांना टच करायला थोडं झालं नाही. म्हणजे आता काय झालं, ते शाळेमधले कुठले टीचर होते त्यांनी एवढंच त्यांना गायडन्स केले. आमचं एक काय होतं, प्रोग्राम करायचं होतं, ते टॉपर्सला घेऊन आम्ही काय करणार होतो, डिस्ट्रिक्टमध्ये कोण एक्सपर्ट टीचर्स आहेत त्यांच्याकडनं त्यांना मार्गदर्शन द्यायचं होतं. खरं काय झालं, ते सरनी ॲनालायसिस आणि टाईम आम्हाला सापडलं नाही. आणि आम्ही काय केले, प्रत्येक संडे आम्ही त्यांना वर्कशॉप ठेवलेले होते, म्हणजे मोटिवेशनल वर्कशॉप ठेवलेले होते. आणि डिस्ट्रिक्ट ऑफिसकडनं पण आम्हाला निदर्शन होतं. आणि त्यांचं ज्ञानवर्धिनी आम्ही फार आणि दुसरे हे पण घेतलो, संस्थांचं हेल्प घेऊन आम्ही प्रत्येक रविवारी त्यांना काय केलेलं आहे, मोटिवेशनल क्लासेस ठेवून कन्नडा मीडियम, मराठी मीडियम असं सगळीकडे चेंज करून एका संडे तर आपण 13 सेंटर्समध्ये हे केलेलं मोटिवेशन कार्यक्रम केलेला होता. म्हणजे सगळे मुलं आलं होतं त्याच्यामध्ये. म्हणजे तिथं पण मोटिवेशन देऊन त्यांना एक्झामचं काय महत्त्व आहे ते सगळं सांगून दिलं तिकडं. मग त्याच्याबद्दल काय झालं, आणि हे एवढंच नाही, आता खानापूर तालुक्यामध्ये किती शिक्षक आहेत, सर्व शिक्षक काय करत होते, सकाळी 9लाच येत होते. आम्ही काही शाळेला व्हिजिट केल्या असताना सकाळी 9 म्हणजे ते शिक्षक शाळेमध्ये होत होते. मग त्यांनी असं आल्यामुळे काय झालं, आमचं सगळे वर्क केले, शिक्षक पण वर्क केले आणि ते HMs फार इंटरेस्ट घेऊन त्यांनी पण काम केले आणि काही पालक आम्हाला सपोर्ट केले. आणि ह्याच्यानंतर सगळे मुलं पण काय झाले, परीक्षा आल्या टाईमला जरा इंटरेस्टनं आमच्याकडे बघितले त्यांनी. असं मोटिवेशन झाल्यानंतर त्यांना काय वाटलं, आपण पण काय तर करायचं बाबा. मग त्यांनी पण काय झालं, एक्झामकडे ओरिएंटेड झाले. मग सर्वांचा प्रयत्न म्हणून काय झालं, आपला खानापूर तालुक्याचा 95% रिझल्ट आला सर. अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन, वेळोवेळी जून पासूनच केलेली तयारी, अतिशय हे खानापूरला पुढे घेऊन जाण्यासाठी हे पूर्व नियोजन अतिशय महत्वाचा संतोष नाईक साहेब आहे. सर, रामाप्पा सर, मी तुम्हाला विचारू इच्छितोय, दिव्या देसाईनं आज 725 पैकी 725 गुण घेतली, बरोबर आहे. त्यांच्या बरोबरच काही विद्यार्थी सुद्धा घ्यायचे होते, व्यवस्थित मार्गदर्शन त्यांना मिळालं नाही असं तुम्ही व्यक्त केला. त्याच्या पुढे कशा पद्धतीनं दिव्या देसाई सारखे असे अनेक विद्यार्थी खानापूर तालुक्यातून, दुर्गम भागातून ते निर्माण व्हायला पाहिजेत, तर यासाठी आपण काय करणार आहात सर, आणि दिव्या देसाईंच्या संदर्भात काय सांगू शकाल तुम्ही? मराठी ओके सर, आता आमचं मी सांगितलं, दिव्या देसाई तर आता 725ला 725 घेतली. तिला फर्स्ट ह्याच्यामध्येच अटेम्प्टमध्ये 624 आले होते. ते काही लेटर रायटिंगमध्ये 1 मार्क्स कट केलेले. ॲक्च्युली ते मुलांचं हे बघितलं तर ॲज पर 10th स्टुडंट म्हणजे आम्ही ते लिहिलेलं बरोबर होतं. खरं ते व्हॅल्युएटरला काय झालं, ह्याला आउट ऑफ आउट झाला बाबा, कुठंतरी 1 मार्क्स कमी घालायचं असं वाटून त्यांनी ते कट केलं वाटतं. त्याच्यासाठी ते फर्स्ट अटेम्प्टमध्येच 724 आले. म्हणजे ती ॲक्च्युली फर्स्ट अटेम्प्टमध्ये 625 घेतल्यासारखंच आहे. आणि आमचं काय झालं, इथं आमचं एक संगोळी राहण्या स्कूल आहे, रेसिडेन्शियल स्कूल, तिथं एक 80 मुलं होती. त्याच्यामध्ये पण एक 6-7 मुलं चांगले करणारच होते, त्यांनी पण आउट ऑफ आउट घेणारेच मुलं ते तसं होते. खरं काय झालं, मी सांगितल्याबद्दल लास्ट मुमेंटमध्ये आम्ही रिझल्ट इम्प्रूव्ह करायसाठी सगळ्या मुलांना फोकस, आणि अटेंडन्स कोण शॉर्ट होतं, आता फेल किती मुलं होणार आहेत त्यांच्यासोबत आम्ही जास्त हे केलं, टाईम दिल्यामुळे काय झालं, की थोडं आम्हाला 1-2% त्यांच्याकडे फोकस द्यायला कमी झाला. म्हणजे नेग्लेक्ट असं केलेलं नाही आहे, की 2-3% जरा अजून जरा केलं असलं तर चांगलं झालं असतं. आता आम्हाला हे समजलं, आता 625 घ्यायला आम्ही काय करायचं आहे म्हणून आता आम्हाला समजून घेतलं. आता आम्ही काय करणार नेक्स्ट टाईमला, की फर्स्ट मिड टर्म काय होते, मिड टर्मच्या नंतरच आम्ही ते लिस्टच घेतो सगळ्या शाळांकडनं. काय करणार आहे, आम्ही आउट ऑफ आउट येणारे किती मुलं आहेत आम्ही एक सॉर्ट आउट करून मग त्यांना आपण इथं खानापूर तालुक्यातच त्यांना प्रत्येक शनिवारी आणि रविवारी इथं क्लासेस ठरवतो. आणि नंतर त्यांना काय करणार, आम्ही ऑनलाईन क्लास घेणार प्रत्येक दिवस सकाळी आणि संध्याकाळी एक विषयाबद्दल घेऊन. आम्ही खानापूरमध्ये आमचे रिसोर्स टीचर्स फार चांगले आहेत, ते सगळे टीचर्सचा आम्ही हेल्प घेऊन काय करणार, त्यांना सकाळी एक आणि संध्याकाळी एक गुगल क्लास घेऊन. आणि नंतर जानेवारीमध्ये काय करणार, त्यांना आम्ही इथंच खानापूरमध्ये त्यांचा एक एक्झाम घेतो. आम्हीच क्वेश्चन पेपर रेडी करून आम्ही एक एक्झाम घेतो. ते एक्झाम आम्ही काय करणार, व्हॅल्युएशन इथंच आमचे एक्सपर्ट टीचर्स करणार. ते एक्सपर्ट टीचर व्हॅल्युएशन केल्यानंतर मग त्यांचं अनालायसिस करून ते मुलं कुठं हे झालं, कमी झालं ते बघून त्यांना 625 कसं घ्यावं ते आम्ही मार्गदर्शन करून नेक्स्ट टाइमला आम्ही काय करतो, आमच्या खानापूर तालुक्यात कमीत कमी सर्व माध्यमातून 1 किंवा 2 आउट ऑफ आउट मुलं यावं असं आम्ही तयार करून घेतो सर. थँक्यू सर. मी रामाप्पा सरांना शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो.
सर, शिक्षकांच्या मध्ये किंवा पालकांच्या मध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मध्ये हळूहळू संवेदनशीलता कुठेतरी हरवत चाललेली आहे. मुलांना मार्क कमी पडले म्हणून ती मुलं आत्महत्येच्या ह्याच्यावर वळली जातात, अनेक व्यसनाधीन होण्यासाठी प्रवृत्त होतात किंवा त्याच्यापासून शिक्षकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारे मार्गदर्शन करावे, पालकांच्या मध्ये कोणत्या प्रकारचा संदेश देऊ इच्छिणार याच प्रकारे आत्महत्या प्रकरण ಬೆಳವಣಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಸರ್. ಪಾಲಕರಿಗೆ, ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ರಿಗೆ, ಟೀಚರ್ಸ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಏನ್ ಸಂದೇಶ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರ ಸರ್ಕಾರ ಪೂರ್ತಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ, ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ರಿಗೆ, ಪಾಲಕರಿಗೆ, ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕರಿಗೆ ಯಾವ ಸಂದೇಶ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ನೀವು? ಪರೀಕ್ಷೆ ಒಂದೇ ಇದಲ್ಲ, ಬಹಳಷ್ಟು ಮಾರ್ಗಗಳಿವೆ. ಇದೊಂದು ಅಷ್ಟೇ ಪರೀಕ್ಷೆ. ಇನ್ನು ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಅಮೂಲ್ಯವಾದ ಜೀವನವನ್ನು ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ ನಾವು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡೋದಾಗಲಿ, ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಕೂಡ ಏನು ಮಾರ್ಕ್ಸ್ ತೆಗಿಬೇಕು, ಒಳ್ಳೆಯ ಇದಕ್ಕೆ ಸೇರಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಇಂಥ ಒಂದು ಆಸೆಗಳನ್ನು ಬಿಡಬೇಕು. ಅವನ ಒಂದು ಸಾಮರ್ಥ್ಯಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಅವನಲ್ಲಿ ಯಾವುದು ಆಸಕ್ತಿ, ಅಭಿರುಚಿ ಇರುತ್ತೋ ಆ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಒತ್ತು ಕೊಟ್ಟು, ಮಾರ್ಕ್ಸ್ ಒಂದೇ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಮಾನದಂಡ ಅಲ್ಲ. ಅವನ ಒಂದು ವಿಕಾಸಕ್ಕೆ, ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆಗೆ ಅದು ಬೇರೆ ಬೇರೆ ದಾರಿಗಳಿದ್ದಾವೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅದಕ್ಕೆ ಇಂಥ ಸಣ್ಣ ಇವುಗಳಿಗೆಲ್ಲ ಸೋಲುಗಳಿಗೆ, ಡಿಪಿಟಿಗಳಿಗೆ ಒಳಗಾಗಿ ಒಂದು ಅಪಾಸಾದ್ರೆ ಏನೂ ಆಗಲ್ಲ. ಮುಂದೆ ಅವನ್ನ ಸ್ಟೆಪ್ ತಗೊಂಡು ಮುಂದೆ ಅವನು ಮುಂದಿನ ಒಂದು ಪರೀಕ್ಷೆಗಳಲ್ಲಿ ಪಾಸಾಗಿ ಒಳ್ಳೆ ಜೀವನ ಕಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಬೇಕಾದಷ್ಟು ನಿದರ್ಶನಗಳಿದ್ದಾವೆ. ಅದನ್ನು ನಾವು ಪಾಲಕರು ಕೂಡ ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಅತಿಯಾದ ನಿರೀಕ್ಷೆ ಇಟ್ಕೋಬಾರ್ದು. ಅವನ ಒಂದು ಮೆಂಟಾಲಿಟಿಗೆ ಮೀರಿ ನಾವು ಅವನು ಡಾಕ್ಟ್ರೇ ಆಗಬೇಕು, ಇಂಜಿನಿಯರೇ ಆಗಬೇಕು ಇಂಥ ಒತ್ತಡಕ್ಕೆ ಒಳಗಾಗದೇ ಅವನಿಗೆ ಫ್ರೀಯಾಗಿ ಬಿಟ್ಟಾಗ ಅವುಗಳು ಕಡಿಮೆ ಆಗ್ತವೆ. ಯಾಕಂದರೆ ಈಗ ಸಾಮಾಜಿಕ ಮಾಧ್ಯಮಗಳಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈಗ ಮೊನ್ನೆ ನೀಟ್ ರದ್ದಾದಾಗ 5 ಜನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇಡೀ ದೇಶದಾದ್ಯಂತ ಅಂತ ಒಂದು ಕೃತ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗಬಾರ್ದು. ಯಾಕಂದರೆ ಜೀವನ ದೊಡ್ಡದು, ಪರೀಕ್ಷೆ ದೊಡ್ಡದಲ್ಲ. ಮುಂದೆ ಜೀವನ ಇದ್ದರೆ ಇಂಥ 10 ಪರೀಕ್ಷೆಗಳನ್ನು ಬರೆದು ಸಕ್ಸಸ್ ಆಗ್ಬೋದು. ಕಷ್ಟದಿಂದ ಯಾರು ಮೇಲೆ ಬಂದಿರ್ತಾರೋ ಅವರು ಇಂಥವನ್ನೆಲ್ಲ ಎದುರಿಸಿ ಮುಂದೆ ಒಳ್ಳೆಯ ಸುಭದ್ರ ಜೀವನ ಕಟ್ಕೊಂಡು ದೇಶಕ್ಕೆ, ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಒಂದು ಮಾರ್ಕ್ಸೇ ಅಥವಾ ರಿಸಲ್ಟ್ನೇ ಮಾನದಂಡ ಇಟ್ಕೊಂಡು ಇಂಥ ಅನಾಹುತಗಳಿಗೆ ದಾರಿ ಮಾಡಿಕೊಡ್ದಂಗೆ, ಅದಕ್ಕೆ ಶಿಕ್ಷಕರು ಕೂಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಹೇಳ್ಬೇಕು. ಮನೆಯಲ್ಲಿ ಪೇರೆಂಟ್ಸು ಕೂಡ ಅವನು ಫೇಲ್ ಆದರೂ ಕೂಡ ಅವನನ್ನು ಅತ್ಯಂತ ಪ್ರೀತಿಯಿಂದಲೇ ಮುಂದಿನ್ನೂ ಅವಕಾಶ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದಾಗಿ ಅವನನ್ನು ಉರಿದುಂಬಿಸಿ ಒಟ್ಟಾರೆ ಜೀವನ ವ್ಯರ್ಥ ಆಗದಂಗೆ ಅವನು ಮುಂದಿನ ಒಂದು ಇದಕ್ಕೆ ಪ್ರೇರಣೆ ಆಗಂಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ಬೇಕಾಗತ್ತೆ ಪೇರೆಂಟ್ಸು. ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಏನು ಕರ್ತವ್ಯ? ಶಿಕ್ಷಕರು ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಹೇಳಾಗಿದೆ ಅವರಿಗೆ, ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರು. ನಾನು ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಶಿಕ್ಷಕರಲ್ಲಿ ಅವರು ತಮ್ಮ ಪಾರ್ಟ್ ಆಫ್ ವರ್ಕ್ ಏನು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಲಿಸೋದು, ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವರೆಲ್ಲ ತೊಡಗಿಸಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಲಿಸೋದ್ರಲ್ಲಿ ಇರೋಂಥ ಖುಷಿ, ಸಂತೋಷ ಬೇರೆ ಯಾವ್ದ್ರಾಗೂ ಇರಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಕಟ್ಟಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ನಾನು ಮಕ್ಕಳನ್ನು ಟ್ವೀಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಥವಾ ಅವ್ರಿಗೆ ಟ್ಯೂಟೋರಿಯಲ್ಲು ಏನು ಟೀಚಿಂಗ್ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ಖುಷಿ ಸಿಗುತ್ತೆ. ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಅತ್ಯಂತ ಉನ್ನತ ಮಟ್ಟದ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದೆ ಅಂದಾಗ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಆಗೋಂಥ ದೊಡ್ಡ ಸಂತೋಷ ಅದಕ್ಕಿಂತ ಏನಿಲ್ಲ. ಈಗ ನಾವು ಕಲಿಸಿದಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಾಳೆ ಹೊತ್ತಾರೆ DC-ನೋ ಏನೋ ಒಂದು ಉನ್ನತ ಪೋಸ್ಟಿಗೆ ಹೋದಾಗ ಮೊದಲು ಸಂತೋಷ ಪಡೋರು ತಂದೆ ತಾಯಿಗಳಿಗಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಆ ಕಲಿಸಿದಂಥ ಶಿಕ್ಷಕರು. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರು ಅಂಥ ಒಂದು ಆಟಿಟ್ಯೂಡನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಾರೆ. ಅವರು ಕಲಿಸ್ತಾರೆ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಅದು ನಾವು ಬೆಳೆಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಶಿಕ್ಷಕ ವೃತ್ತಿ ಪವಿತ್ರವಾದದ್ದು, ದೇಶ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಯ ನಿಮ್ಮ ಕಡೆಗಿದೆ, ಎಲ್ಲ ವರ್ಗದ ಇವ್ರನ್ನ ತಯಾರು ಮಾಡೋರು ನೀವು ಅಂತೇಳಿ ನಾನು ಪ್ರತಿ ಸಾರಿ ಸಭೆ ನಡೆದಾಗ ಈ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಿರ್ತೀನಿ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ನಂಬಿಕೆ ನನಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಈ ಒಂದು ಫಲಿತಾಂಶದ ಏನು ಹೆಜ್ಜೆಗಳು ಇದ್ದಾವೆ, ಇಂದಿನ ಇಲಾಖೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಇರ್ಬೋದು, ಕೊಟ್ಟಂಥ ಎಲ್ಲ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋದರೆ ಮುಂದಿನ ಕೂಡ ನಾವು ಉತ್ತಮ ಫಲಿತಾಂಶ ತರ್ತೀವಿ ಅನ್ನೋ ಭರವಸೆಯನ್ನು ಹೇಳ್ಬೋದು. खूप खूप धन्यवाद. आज या ठिकाणी SSLC परीक्षेमध्ये दिव्या देसाई हिनं या विद्यार्थ्यांना खानापूर तालुक्यातून 725 पैकी 725 गुण घेऊन खानापूर तालुका बेळगाव जिल्हा शैक्षणिक जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. दिव्या देसाई बरोबर 725 पैकी 725 गुण घेणारे 2 विद्यार्थी सुद्धा बेळगाव जिल्ह्यामध्ये आहेत. त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि दिव्या देसाई सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आज या ज्ञान साधना मीडियामध्ये
या ठिकाणी या खानापूर तालुक्याचे BO गट शिक्षण अधिकारी रामापा सर यांच्याशी भेटून बरं वाटलं, कौतुक वाटलं आणि त्यांचं ज्ञान, त्यांचे विचार येणाऱ्या पिढीला सुद्धा नवीन प्रेरणा देतील आणि त्यांनी दिलेले विचार आपण नेहमीच घेऊ आणि त्यांनी या ज्ञान साधना मीडियाला मुलाखत दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांच्या ज्ञान साधना मीडियाच्या वतीनं खूप खूप आभारी आहोत. नमस्कार. याच प्रकारे या खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील शिक्षक कोणतरी शिक्षक पाहिजेत, कारण की शिक्षकाशिवाय कोणतीही परिपूर्ण होऊ शकत नाही. वस्तुस्थिती काय आहे असे या दुर्गम भागातले काम करणारे शिक्षक सुद्धा परशुराम शिंदे सर या ठिकाणी सहभाग घेतला, त्यांचा सुद्धा मी मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. यानंतर संतोष नाईक सर नोडल ऑफिसर म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांनी काम केलं. खानापूर तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं निकाल लावण्यासाठी अतिशय जून पासूनच पूर्ण वर्षभर त्यांनी काम केलं. त्यांचं सुद्धा मी या मुलाखतीमध्ये सहभाग घेतला. त्यांचं मनापासून ज्ञान साधना मीडियाच्या वतीनं मी त्यांचं सुद्धा मनापासून आभारी व्यक्त करतोय आणि तुम्हाला सर्वांना मी पुढच्या नवीन विचार घेऊन, प्रकल्प घेऊन, नवी संकल्पना घेऊन लवकरच येऊ. पुन्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.